घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराएगा घरे, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर के बाहर निकलना पड़ेगा। कितना माशूर हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा, कितना मासूम हो जाएगा तू, कितना मजबूर हो जाएगा तू। ये जो मखमल का चोला है तेरा, एक पल में बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। म्हणून रंगायचंच असेल तर पतंग रूपी संसाराला भुलू नका। भुलायचंच असेल तर त्या श्रीरंगाच्या रंगामध्ये तू रंगून जा। का रंगून जा तर हा संसार जो आहे, ज्या संसाराला तू माझं माझं करतोय, हा संसार तुझा नाही, हा संसार नाशिवंत आहे म्हटले, तो कधी ना कधी त्याला नाश आहे। बघा ना तुम्ही, आजा गेला पंजा गेला, बाप म्हसना गेला, आजा गेला पंजा गेला, बाप म्हसना गेला, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला। आजा गेला पंजा गेला, आजा गेला पंजा गेला, बाप म्हसना गेला, आजा गेला पंजा गेला। नाश आहे, आजे गेले पंजे गेले, त्यांच्या पाठीमागे आपणही जाणार आहे। देखत देखत नातू पंतो तोही तैसा झाला, प्रत्येकाला जावंच लागणार आहे। संसार हा नाशिवंत आहे, कारण संसाराची उपमा देहाला दिलेली आहे। देहरूपी संसार कसा आहे, नासका आहे। म्हणून रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे, तोही संसार त्याही संसाराला भुलू नको। आणि दुसरा संसार शब्द हा शरीराला सुद्धा वापरला, या शरीररूपी संसाराला सुद्धा भुलू नको, कारण हा नाशिवंत आहे। तुकाराम महाराज, हा नाशिवंत आहे आम्हाला कळालं, पण शरीर सुद्धा आमचं नाही का, तेही नाशिवंत आहे का? तुकोबराय म्हणतात ते सुद्धा नाशिवंत आहे। अभंगाच्या दुसऱ्या चरणात शरीर जायाचे ठेवा, शरीर जायाचे ठेवणे, 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 दर्शिया विना सजने, दर्शिया विना सजने, दर्शिया विना सजने, दर्शिया विना सजने, शरीर जायाचे ठेवणे, 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 शरीर जायाचे ठेवणे,
धरिसी अभिलाष झने. या शरीराबद्दल मुख्य अभिलाषा, मुख्य अभिमान तू धरू नको. मी एवढा सुंदर आहे, मी एवढा गोरा आहे, माझं नाक एवढं सुंदर आहे, माझे गाल एवढे सुंदर आहे. काही अभिमान करण्याची गरज नाही. तुझ्यासारखे असे लई थप्पीला पडलेत. माईबाप हो, सौंदर्याचा अभिमान माणसानं करू नये, कारण सौंदर्य हा माणसाला एक प्रकारचा शाप आहे. मी एवढा सुंदर आहे, मी तेवढा सुंदर आहे, पण एक दिवस म्हातारच होणार आहे हे शरीर, आणि एक दिवस तर कुठं जायचं आहे? सरणावरच जायचं आहे. माझं एवढं सुंदर घर आहे, एवढं सुंदर घर आहे की माझ्या घरासारखं अख्ख्या जिल्ह्यात घर नाही. किती जरी घर सुंदर बांधलं तर शेवटची आंघोळ आपल्याला आणि शेवटची झोप तर चार पत्रातच आहे ना शेवटी. म्हणून अभिमान करायचा नेमका कसा, करायचा कशाचा? शरीर जायाचे ठेवणे. हे शरीर फक्त तुझ्याकडे एक प्रकारे 100 वर्षाकरता दिलेले ठेव आहे. तुला देवानं हे भाड्यानं दिलेलं आहे. मला सांगा, भाड्याच्या घरामध्ये जर तुम्ही राहत असाल, काही लोक सिटीमध्ये जॉब करण्याच्या निमित्तानं, तर मला सांगा, इकडे 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 इकडं इकडं आहे मी. भाड्याच्या घरामध्ये माणसानं काका किती दिवस राहावं जरा सांगाल का मला? अहो थोडंफार राहिलं पाहिजे म्हणून काय आयुष्यभर भाड्याच्याच घरात राहायचं का? आणि भाड्याच्या घरात राहत जरी असाल तरी वृत्ती एक ठेवली पाहिजे, हे एक ना एक दिवस आपल्याला सोडायचं. भाड्याच्या घरात राहत असताना हे घर माझं नाही, तुम्ही त्याला किती स्वच्छ करा, किती सुंदर ठेवा, पण वृत्ती एक असते की हे आपलं घर, हे कशाचं आहे? भाड्यानं घेतलेलं आहे आपण. माईबाप त्या भाड्याच्या घराबद्दल मला बोलायचंच नाही. हे काय आहे? शरीर आपल्याला आपल्या स्वतःच्या घरासारखा आपण भाड्याच्या घराचा वापर करतो का? नाही करत ना. अगदी त्याच प्रकारे या शरीराचा सुद्धा माईबाप भाड्यासारखाच वापर करा. भाड्याच्या घरासारखाच वापर आपण केला पाहिजे. दिलंही कशासाठी, दिलंही कशानं आपल्याला, फार गोड वर्णन आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. टाळी वाजवा, टाळी. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर के बाहर निकलना पड़ेगा. कितना माशूर हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा. कितना मासूम हो जाएगा तू, कितना मजबूर हो जाएगा तू. ये जो मखमल का, ये जो मखमल का चोला है तेरा, एक पल में बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन
शरीर हे एक भाड्याच्या घरासारखा आपण त्याचा वापर केला पाहिजे. भाड्याचं घर जसं एक दिवस सोडावं लागतं तसं या शरीररूपी भाड्याच्या घराला एक दिवस आपल्याला सोडायचं आहे. हे कदापि विसरायचं नाही. जे ठेवण्यासाठी दिल्या जाते तिला ठेव म्हणतात. शरीर जायाचे ठेवणे दरीसी अभिलाष झने. मला सांगा, बँकेमध्ये जर तुम्ही पैसे ठेवलात त्याच्यावर अधिकार कुणाचा आहे? ठेवण्यासाठी दिलेली आहे ती ठेव, अधिकार तुमचा आहे. मला सांगायचंय, काही जी ठेवण्यासाठी दिल्या जाते तिला ठेव म्हणतात. मुलीचं लग्न झालं, रामभाऊ पाटील रडायला लागले. पुतण्या आला आणि पुतण्यानं विचारलं, काका का रडताय? काही नाही म्हटले, मुलगी सासरला गेली. अरे ज्याची होती त्यानं नेली, तुम्ही का? 18 वर्षाकरता तुमच्याकडे दिलेली ती जावयानं ठेव होती असं म्हणायला काही अडचण नाही. मुलाचं लग्न झालं, मुलगी शिकलेली सुनबाई घरामध्ये आली. ती म्हटली, बाई मला नाही करमत बाई इथं सय्यद पिंपरीमध्ये, मग मला नाशिकला घेऊन चला म्हटले. त्यानं बायकोच ऐकला महाराज, आणि ऐकल्याबरोबर सगळं सामान तिनं पतिदेवाकडं दिलं, नवऱ्याकडं दिलं, आणि छोटीशी मिनी बॅग हिनं हिच्या गळ्यामध्ये अडकवली, गेली नाशिकला राहायला घेऊन. असं घडतं ना कधी कधी. आपण लहानचं मोठं करतो, रक्ताचं पाणी करतो, हाडाची काढं करतो, रक्ताचं पाणी करतो, रात्रीचा दिवस या लेकरांसाठी करतो. माईबाप थोडीशी सुनबाई जर हुशार भेटली ना, अवघड होऊन जातं. आणि इकडचा वर्ग असा असतो, जरूर पत्नीचं ऐका, ऐकू नका असं मला म्हणायचं नाही. सौभाग्यवती आहे ती आपलं, पण चांगलं असेल तर ऐका. ऐकत आहे ना? झोपले नाही तुम्ही? जरूर पत्नीचा ऐका, सौभाग्यवतीचा ऐका, पण एवढंही ऐकू नका की जेणेकरून आपल्या मायबापांना आपल्याला सोडून राहावं लागेल. विनंती असेल, माझी विनंती असेल दादा, पत्नीचं जरूर ऐका. चांगलं असेल तर माणसानं पत्नीचं सुद्धा ऐकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. चांगली जर गोष्ट असेल तर माणसाचं कल्याण होईल. पण पत्नी जर म्हणत असेल, एक तर माझी आईच राहील, तुमच्या आईच राहील, नाही तर तुमची बाईच राहील या घरामध्ये. दुर्दैव असतं कधी कधी. शिकलेली सुनबाई एकदा घरामध्ये आली दादा एका कुटुंबाच्या. आईनं हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला. वडील लहान वयातच त्या मुलाचे वारून गेले होते, देवाघरी गेले होते. तिनं हाडाची काढं करून त्या मुलाला त्या ठिकाणी शिकवलं मायबाप, आणि तिच्या हातानंच लग्न करून आणलं. स्वतः शिकलेली, तिला वाटलं शिकलेली सुनबाई घरामध्ये चांगलं लक्ष देईल म्हणून शिकलेली सुनबाई घरामध्ये तिनं तिच्या हातानं करून आणलं. पण मायबाप करून आणल्याबरोबर नवरा ड्युटीवरनं घरी येण्याच्या अगोदर, जॉबवरनं घरी येण्याच्या अगोदर तिनं पतीला सांगितलं, हे बघा, एकतर ह्या घरामध्ये तुमची आई राहील, नाहीतर या घरामध्ये तुमची बाई राहील. दोन्हीतून तुम्हाला काय ऑप्शन निवडायचं सांगा. एखादा जर मर्द म्हटला असता तर तो म्हटला, तुझ्यासारख्या मला हजारो मिळतील, पण आई मला परत मिळणार. पण शिकलेला गडी होता तो, त्यानं बायकोच ऐकलं, आणि बायकोच ऐकल्याबरोबर आईला सांगितलं, आई चल बरं बस गाडीमध्ये आपल्याला तीर्थयात्रेला जायचं आहे म्हटले. तीर्थयात्रेच्या निमित्तानं घेऊन गेलात. वृद्धाश्रमाच्या पायरीला गाडी लावली आणि गाडीमध्ये त्या ठिकाणी आईला खाली उतरवलं आणि आईला सांगितलं, आई या ठिकाणी गरम गरम भाजी मिळते बरं का आई, या ठिकाणी गरम गरम चपाती मिळते. बाळ्या, अरे माझे काय फक्त उन्हाळ्यात पांढरे झाले का रे? गरम गरम भाजी मिळते आणि चपाती मिळते. मायबाप आईला तिथं सोडलं, घरी निघून आला. 6 महिने आई तिथं राहिली. 6 महिन्यानंतर आजारी पडली. दादा काय असतं, मायबापाचं प्रेम हे जिवंत असताना नाही कळणार दादा, आपल्याला नाही कळणार. वृद्धाश्रमात टाकलेलं आहे. 6 महिन्यानंतर आई आजारी पडलेली आहे. वृद्धाश्रमातून रामभाऊ पाटलाला घरी फोन जातो, रामभाऊ पाटील तुमच्या आई फार आजारी आहे, फार आज. शेतकऱ्याच्या घरामध्ये वृद्धाश्रम पाहायला मिळत नाही. त्याची माय, त्याचे बाप गोठ्याजवळ बसलेले राहतील, ऊन घेत गोठ्यावर बसलेले राहतील, पण मायबाप घरात राहतात. पण सुशिक्षित लोकांचे सर्वांचेच राहतात असंही मला म्हणायचे नाही. काही लोक फार संस्कारी असतात, पण काही तुरळक लोक असे असतात की त्यांना मायबाप नको राहतात. आई वृद्धाश्रमातून 6 महिन्यानंतर आजारी पडली. फोन गेला, रामभाऊ पाटील तुमची आई फार आजारी आहे, तुम्ही लवकर जर आलात तर ती तुम्हाला भेटेल, नाही तर देवाघरी निघून जाईल. शेवटचा श्वास ती घेते, त्वरित तिला लवकर भेटण्यासाठी या. परत यानं गाडीला शेल मारला आणि परत वृद्धाश्रमाच्या पायरीला त्या ठिकाणी गाडी लावली. मायबाप शेवटच्या घटिका मोजत असणारी आई, शेवटचा श्वास घेत असणारी आई, जन्मदात्या लेकराला पाहिलं, पुढच्या मुलाला पाहिलं दादा, आणि धावत पळत सुटली. 18 वर्षाची तरुणी व्हावी इतकं तेज आणि इतकी ताकद लेकराला पाहिल्यानंतर तिच्यात आली मायबाप, आणि पळत सुटली. हो पळत सुटले. लेकराला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर मायबाप कडकडून मिठी मारली त्या लेकराला, कडकडून मिठी मारली मायबाप. आणि मिठी मारल्यानंतर, बाळ आलास बेटा? डोळ्यावरून तोंडावरून हात फिरवला मायबाप. फार उशीर केलास रे बेटा, शेवटचा श्वास घेते बघ मी आता, शेवटचा श्वास घेते. विनंती असेल बेटा, मी तुला
एकच इच्छा होती माझी की तुला मरता मरता पाहावं रे, मरता मरता पाहावं. माझ्या बाळावर असे दिवस येऊ नये बेटा. पण तुला 80,000 रुपये पेमेंट आहे बघ बेटा. किती? 80,000 रुपये पेमेंट आहे बेटा तुला. माझी विनंती असेल रे, या वृद्धाश्रमात फार गरमी होते, फार गरमी होते, फार मच्छर चावतात. या वृद्धाश्रमात माझ्या नावानं काहीतरी पंखे फिट करून दे रे. का ग आई, थोड्या वेळात तू मरणार आहे, शेवटचा श्वास तू घेते आई, मग हे पंखे कशासाठी ग बेटा? आईचं अंतःकरण आहे रे, माझ्या बाळावर असे दिवस येऊ नये बेटा, येऊ नये रे. पण मला वृद्धाश्रमात टाकताना हे तुझ्या लेकरांनी पाहिलं रे, तुझ्या लेकरांनी पाहिलं. कदाचित त्यांच्यावर जर असे संस्कार झाले असेल आणि काही काळानंतर जर ते बदलले बेटा, आणि तुलाही जर त्यांनी ह्याच वृद्धाश्रमात आणून टाकलं ना बेटा, आईचं अंतःकरण आहे रे, मला हे सगळं सहन झालं बेटा, पण हे तुला सहन नाही होणार बेटा. म्हणून सांगते बेटा, तुझ्यासाठी तुला गरमी होईल, या ठिकाणी मच्छर चावतील, म्हणून माझ्या नावानं पंखे फिट करून दे. केली कर्म झाली त्याची भोग आले. आपण जर माईबापा सोबत तसं वागत असेल, गैरसमज असेल तुमचा, तुम्हाला असं वाटत असेल की आपण मागतो हे कोणी बघत नाही, पण तुम्ही तुमच्या मायबापासमोर कसे वागतात ना दादा, हे तुमचे लेकरं वागतात, हे कदापि विसरता कामा नये. म्हणून कमीत कमी लेकरांदेखत तरी मायबापासोबत व्यवस्थित वागा, व्यवस्थित वागा. वर्णन आहे, तुला मिळतील बायका पोर, गणगोत्र मित्र परिवार, स्वार्थाने गुरफटलेला हा मायेचा बाजार, हा मायेचा बाजार. जीवनामधली अमोल संधी, जीवनामधली अमोल संधी नको घालवू वाया. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. सगळं काही मिळेल तुला, तुला मिळेल बंगला माडी, तुला मिळेल बंगला माडी, शेतीवाडी मोटर गाडी. आई बाप मिळणार नाही, ही जाण राहू दे थोडी, ही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला, म्हातारपणी त्या आई बापाला लावशील झिजवा काया. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. तुला सगळं काही मिळेल दादा, सगळं काही मिळेल. काय तुला वाटत असेल बायका मुलं, माझी पत्नी माझ्यावर फार प्रेम करते, फार प्रेम करते, सांगून जाईल मी तुम्हाला. का गोड कवीनं वर्णन केलंय, तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. म्हणून काय कर बेटा, आलाय ना दुर्लभ नरदेहाला, माईबापांची सेवा करून घे, भगवंताचं चिंतन करून घे, आणि देवाची प्राप्ती करून घे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला तू रडतो ढाई ढाई. या संसारा पायी, या प्रपंचा पायी. तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. म्हणून काय कर, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला तू रडतो ढाई ढाई. या संसारा पायी, या प्रपंचा पायी. माईबापाला विसरू नको, सगळं काही पुन्हा मिळेल. आईनं तुला अनमोल शरीर त्या ठिकाणी दिलंय, तुला या शरीराची किंमत नसेल, आईनं जर तुला जन्म दिला नसताना हे सुंदर जग तू पाहिलं नसतं. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही ग, नाही नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. ऐकू द्या थोडासा.
बाळपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना, अमृताहुनी गोड आई तू पाजिलास पाना. मी को कमी आई तुझ्या या प्रेमाची कधी आठवण झाली नाही ग, नाही नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही ग, नाही नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. विनंती असेल दादा, विनंती असेल माझी, मायबापाला जीव लावा. म्हातारपणाला शेवट सांगणार आहे मी, 2 मिनिटात सेवा संपवणार आहे. तुम्ही शेवटचा श्वास जरी घेत असले ना मायबाप, वृद्धाश्रमात टाकण्यापेक्षा ना एक काम करा ना, गोठ्यामध्ये त्यांना भाकरी द्यावं. तुम्ही गोठ्यात जरी तुम्ही त्यांना भाकरी दिली ना दादा, तरी ते प्रेमानं खातील. माझ्या बाळूनं मला 2 टायमाचा अजूनही तो माझं व्यवस्थित करतोय असं म्हणतील दादा. ते मला असं वाटतं म्हातारपण असेल ना त्यांचं, फार कष्ट केले तो तुम्ही, तुमच्यासाठी त्यांनी काय काय केलं काय सांगतील ते तुम्हाला. फार कष्ट केले दादा. आपण सहज बोलून जातो, नाही करता आली ना एखादी गोष्ट, म्हातारपणाला वाईट तरी बोलू नका. काय केलं आमच्यासाठी नका म्हणू, नका म्हणू दादा. मला असं वाटतं 2 शब्द प्रेमाचे नाही बोलता आले ना त्यांच्यासोबत, नका बोलू, पण कमीत कमी वाईट तरी बोलू नका. विनंती असेल माझी. फार आघात होत असेल, फार कडक असेल ते, फार बोलत असेल तुम्हाला, बोलू द्या, काही होत नाही बोलल्यानं. असं कुठं झालं का? आतापर्यंत लेकराला बोलल्यानंतर, सुनेला बोलल्यानंतर, नातवंडांना बोलल्यानंतर छिद्र पडले नाही पडले. काय केले आईनं आमच्यासाठी? आई माझी मायेचा सागर, काय केले? दिला तिने जीवना आकार, तडफडत्या उन्हात काय केले? रख रख त्या रानात. जरा डोळ्यासमोर आणा ही गोष्ट. तापलेलं ऊन आहे, रखत रखत रान आहे, राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात. काय केलं नाही त्या आईनं आपल्यासाठी दादा. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. काय आहे आई आमच्यासाठी? नभेची चांदणी तू ग, चंदनाची कोर. विनंती करा जाता जाता माय, काय आहे तुझी छाया, शीतल तुझी छाया. एका जन्मापुरती नको आई, अर्ध्या आयुष्यासाठी नको ग. माझा श्वास संपेपर्यंत तुझी छाया माझ्या जवळ राहू दे. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच मी मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. शेवटचा उपदेश असेल, शेवटचा. म्हातारपण आहे आई बापाचं, म्हातारपण आहे. जेवढं आईचं सहकार्य आपल्या जीवनात आहे तेवढंच बापाचं आहे. खोकला येत असेल त्यांना, थुंकण्याचं भांडं बाहेर असेल ना, अशा वेळेला किळस नका करू त्यांची. तुमचे हात जर समोर आहे, थुंकायला जाता येत नाही त्यांचं, अपशब्द बोलू नका. तुमचे 2 हात जर समोर असेल, थुंकण्याचं भांडं जर बाहेर असेल ना, हात समोर करा हात समोर. मला असं वाटेल दादा, जे हात तुम्ही ज्या वेळेला ती थुंकी झेलण्यासाठी एकदा जरी तुम्ही त्या हातानं थुंकी झेलली ना आईबापाची, त्याचा हातानं आयुष्यभराचा आशीर्वाद तुम्हाला देऊन गेल्याशिवाय राहणार, काही कमी पडणार नाही. मला असं वाटतं ज्याच्या पाठीमागं मायबापाचा आशीर्वाद असेल ना, त्याला आयुष्यात काही कमी पडत नाही. मी असं ऐकलंय दादा, देव मिळाल्यानंतर आई वडील मिळतीलच असं
तुम्ही जर देवाच्याच पाठीमागं लागाल, देव मिळाल्यानंतर आई वडील मिळतीलच असं नाही, पण हे मात्र नक्की सांगू शकेल, आई बापाची सेवा केल्यानंतर देव 100 आणि 1% मिळाल्याशिवाय राहणारच, यात काहीतरी मात्र संशय नाही. जगाच्या मालकाला उभं करण्याची ताकद पुंडलिकाला होती, कारण पुंडलिकानं रात्रंदिवस मायबापाचे सेवा त्या ठिकाणी केली, हातपाय त्या ठिकाणी दाबले, म्हणून आज पंढरपूरचा विटेवरचा पांडुरंग परमात्मा एका युगापासून आहे, 28 युगापासून एका विटेच्या तुकड्यावर त्याला उभं केलंय. हे जर कशाची ताकद असेल ना, फक्त आईबापाच्या सेवेची आहे. नका काही करू, परमार्थ वेगळा करण्याची गरज नाही. बापाचं अस्तित्व काय आहे जीवनामध्ये, काय केलंय बापांना आमच्यासाठी. उरामधी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी पुन्हा डोळ्यात पाणी. झिजू झिजू संसाराचा काढा हाकला, वटामध्ये सुजरे कणा बागला. घडीवर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया वापर, उमगाया वापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया वापर, उमगाया वापर. मुकी मुकी माया त्याची, मुकी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराच वड जणू वाकल भाळ, त्याच्या इन पाचोळा जिन रानो माळ, जिन रानो माळ. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया वापर, उमगाया वापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया वापर, उमगाया वापर. माईबाप शेवटचा संदेश असेल, माईबापांची सेवा करा, नका दुखवू त्यांचं मन. मेल्यानंतर फार मोठी दशक्रिया आणि श्राद्ध करण्यापेक्षा जिवंत असतानाचा श्राद्ध आणि दशक्रिया म्हणजे वेळेवर त्यांना जे पाहिजे ना ते वेळेवर द्या, फार मोठं पुण्य घडेल, फार मोठं. तुम्हाला तीर्थयात्रा करण्याची गरज नाही. सकल तीर्थाची ये धुरे, जे का माता पितरे, तया सेवेसे किर शरीरे लोण कीजे. म्हणून एकदा माहेरातली आई जर गेली ना दादा, आमच्या लेकींचं माहेर त्या ठिकाणी तुटून जातं. फार सांगण्यासारखं आहे, आई वडिलांवरती फार सांगण्यासारखं आहे, पण आपली वेळ या ठिकाणी संपत आलेली आहे. मायबाप जर सोडले तर नो हे तुझा हा परिवार द्रव्य दाराक्षण भंगूर. जेवढं प्रेम आमचे मायबाप आमच्यावरती करतात, तेवढा बाकीचा परिवार आमच्यावरती प्रेम करत ना बहीण भाऊ नातेवाईक गणगोत आपेष्ट हितचिंतक बिलकुल नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाची सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहील, तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी. मायबाप जर सोडले तर स्वच्छ प्रेम करणारं जग आपल्यावरती नाहीये. म्हणून राहते निराळे रांडापोरे सकळ, कळू येईल अंतकाळी प्राणप्रयाणाचे वेळी. राहते निराळे रांडापोरे सकळ, नो हे तुझा हा परिवार, परिवार तुझा नाही. नातेवाईक गणगौत आपेष्ट हितचिंतक तुला काय काळाच्या तावडीतून सोडविणारे नाही. आणि म्हणून सगळे काही बाजूला राहतात.
तुकोबराय आमचं नेमकं आहे तरी कोण? तुकोबराय सांगतात तुमचा भक्त अंतकाळी तो भगवान परमात्मा आहे. हे सांगण्यापूर्वी तत्पूर्वी मोठ्या प्रेमानं आपण भजन करूया. घ्या हात वरती घ्या. शेवटची डायरेक्ट भैरवच घेतील मग. त्याचं एकदा जो भगवान अंतकालाच्या वेळेस आपल्याला कामी येणार आहे त्याचं मोठ्या प्रेमानं भजन करूया. घ्या हातवरती. पुरुष मंडळ पाठीमागे. फार गोड आहे देवाचं नाव. कॅमेरा फिरवणार आहे तुमच्याकडे. घ्या हातवरती. सर्वांनी 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 जो हातवरती करणार नाही, टाळी वाजवणार नाही, त्याला शेजाऱ्याची शपथ. घ्या वरती हात. फार गोड आहे देवाचं नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम दे, माझं प्रेम सर्व काळ. किती गोड आहे. हात वरती राहू द्या. पुरुष मंडळी, मागच्या मंडळींच्या हात वरती नाही अजून. घ्या हात वरती. आमच्या महिला भगिनींचे पाय. इकडचे पुरुष मंडळी बघा फार सुंदर. किती गोड आहे देवाचं नाम. हात वरती राहू द्या. विठोबा रखुमाई. एक साथ टाळी. विठोबा रखुमाई. घ्या सगळ्यांनी हात खाली घ्या. ते काही सांगायची गरज नाही. बाईबाप अंतकालाच्या वेळेस आपलं कोण आहे हेच तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात.
धरिसी अभिलाष जने, धरिसी अभिलाष जने, सागम पधा गम रे सा नि सा गम गधम रे सा नि सा रे सा सा गम रे सा सागम पद पदम पगम रे सा धनिय सा सारे सा फूल बिच काते बहर जिया लाश जान काय भूलला सी पतंगे, भूलला सी पतंगे शरीर जाया देवाने, शरीर जाया देवाने हे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा, शरीर जायाचे ठेवणे. अंतकाळीचा फक्त भगवान परमात्मा कामी येणार आहे. तुकोबराय सांगतात अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा, शरीर जायाचे ठेवणे, धरिसी अभिलाष जनी यथामत यथा अवकाश. झालेली सेवा, वेळ आपली संपलेली आहे. माऊलींच्या नाथ महाराजांच्या, जगद्गुरु श्री संत तुकोबरायांच्या, शांती ब्रह्म श्रीनाथ महाराजांच्या, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आज जवळच कुठी आहे नाही का. फार सुंदर वाटलं स्वामींचं दर्शन करून. सद्गुरू जोग महाराजांच्या जन्मदात्या माईबापांच्या, माझ्या श्री गुरूंच्या, तुम्हा सर्व समर्थ माईबापांच्या चरणावरती छत्रपती शिवराय धर्मवीर संभाजी महाराजांच्या चरणावरती आजची ही सेवा समर्पित करून एक सूचना आहे. श्री क्षेत्र वैजापूर या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांच्या शिष्य श्री संत बहिणाबाई नावानं, बहिणाबाईंच्या नावाने आपली वारकरी शिक्षण संस्था आहे. यांच्यासारख्या हजारो मुली त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तयार होतात. आता सध्या 70 ते 80 मुली या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कीर्तन, प्रवचन, भजन करतात, शिकत आहेत. फक्त कीर्तन लिहून न देता विचारसागर असेल, पंचदशी असेल, जगद्गुरु तुकोबरायांचं गाथाचिंतन असेल, श्रीमद भगवद्गीतेची संहिता असेल, हार्मोनियम वाजवणं असेल, शास्त्रीय संगीत असेल, वारकरी साली असेल, संस्कृत बोलायला शिकवणं असेल, शाळेचं शिक्षण असेल, आध्यात्मिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षणाची ही सुवर्ण संधी आहे. 70 ते 80 मुली आणि 50 ते 60 मुलं या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतात. ज्यांना कोणाला इच्छा असेल ते येत्या जूनपासून या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ॲडमिशन करू शकतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आज सकाळी ठीक 8 वाजता सन मराठी या TV चॅनलवरती सकाळी कीर्तन तुम्हाला याच वेशामध्ये पाहायला, कोणी पाहिलं असेल, कोणी नसेल पाहिलं, आजही होतं. ज्याने आज नसेल पाहिलं त्यांना उद्या सकाळी ठीक 8 वाजता सन मराठी या TV चॅनलवरती पंढरपूर या ठिकाणी शूट झालेलं कीर्तन उद्या ठीक 8 वाजता दाखवणार आहे. ज्यांना कुणाला बघायचं असेल ते या ठिकाणी बघू शकतात. पुनश्च एकदा कैलासवासी, स्वर्गवासी अनुसयाबाई विष्णू ढेकले आई साहेबांना आज खऱ्या अर्थानं प्रथम पुण्यस्मरण आई साहेबांचं आहे. श्रद्धया जायते ती श्राद्ध, हे सर्व श्रद्धेतून, प्रेमळ अंतकरणातून, स्वच्छ अंतकरणातून केलेलं श्राद्ध आहे. श्राद्धाची व्याख्याच आहे की जे श्रद्धेतून केलं जातं, जे स्वच्छ अंतकरणानं केलं जातं त्याला श्राद्ध असा शब्द प्रयोग केला जातो. आणि म्हणून या ही जी कुटुंब आहे, ढेकले परिवार जो आहे, श्री विष्णू काका लक्ष्मण ढेकले त्यांचे पती आहे, त्यांचे मुलं आहे श्री राजाराम काका विष्णू ढेकले, श्री रघुनाथ काका लक्ष्मण ढेकले, श्री नंदू काका हरी ढेकले, तदनंतर त्यांची मुलं आहे श्री चंद्रकांत काका विष्णू ढेकले, सौ मुक्ताताई सुरेश रोकडे, श्री अंबादास काका शंकर ढेकले आणि श्री दौलत काका संतोष ढेकले. हा त्यांचा सर्व कुटुंब परिवार आमच्या अमोलदादा ढेकले यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आला. म्हणून समस्त ग्रामस्थ, माता भगिनी, पुरुष मंडळ, आपण सर्वजण प्रभूचे अंश आहात. म्हणून तुमचा सर्वांचं या व्यासपीठाच्या वतीने आभार. तदनंतर आमच्या मृदंगाची साथ करण्यासाठी आमचा ओंकार दादा, आमचे संस्थेचे
आमचे ज्येष्ठ विद्यार्थी ज्यांना गोड असा मृदंग वाजवला असे हरिभक्तपरायण आमचे ओमकार दादा पवार, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या 2 विद्यार्थिनी हरिभक्तपरायण पूजा दिदी आणि योगिता दिदी आणि सर्व विद्यार्थी मंडळ सर्वांचंच या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार आणि झालेली सेवा याच ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊ